फायनली दीदी आणि कायरा खूप वेळानंतर वेट केल्यानंतर आलेली आहे. हॅपी रक्षाबंधन कायरोजी. भारी दिसतस गाइज. छोटा भीम छोटा भीम छोटा भीम छोटा भीम. बाय चला आपणच जाऊ. विषय काय भांडणाचा? चिरीवरून ग. चिरी सांगतो मला काय पाहिजे. गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या न्यू ब्लॉग मध्ये. तर गाईज आज आहे रक्षाबंधन. सो त्यामुळे मस्तपैकी लवकरच रेडी झालोय. कुर्ता वगैरे मस्त वेअर केलेला आहे. आणि इकडे पप्पा बसलेले आहेत. आणि जिंकने सकाळ सकाळ घेतली त्याची डाईट. आणि आरतीने सुद्धा घेतली तिची डाईट. काय आहे बघा, तिची डाईट असते रोज मॉर्निंगची ना मी. तिकडं श्रावणांचा शनिवार जिम वाल्याला श्रावण नसतं कधी. मग राख्या विक्या बघू कशा आहेत. आपल्या मना घरी बांधायचे आहेत त्या आरतीच्या. आरतीच्या राख्यात. आरती कुठले यायची आम्हाला? हॅलो ब्रो. सगळ्यांना मेसेज टाकले का आम्हाला? हॅलो ब्रो. सगळ्यांना सारखेच. चला काय आता मी देखील आरती सोबत नाश्ता करतो. मस्त मेंदू वडे आणलेले. आपण 2 घंटे होतील रेडी होऊन थांबलोय. परंतु दीदीचा अजून काही पत्ता नाही. आणि आरती पण अशी बोलते की दीदी ना आल्याशिवाय मी तुला राखी बांधणार नाही. सो म्हणून आम्ही थांबलोय राखी बांधायला. पप्पा क्या बोलते फिर? रक्षाबंधन कैसी चल रही है आपकी? रक्षाबंधन आपली सोबे हो बैठ के चल रही है ना आम्ही. तर मंडळी रक्षाबंधन ज्याचा पप्पा थोडक्यात आपल्याला कहाणी सांगणार आहेत. पप्पाकडे खूप कहाणी आहेत. त्यातली एक कहाणी तुम्हाला मी आता ऐकवतो रक्षाबंधनची. पप्पा सांगा जरा रक्षाबंधन का साजरी केली जाते पूर्वीपासून? म्हणजे रक्षाबंधन हा सण कसा आला, निर्माण कसं झालं? म्हणजे नातं जोडण्यासाठी आहे. बहिणीने भावाशी, भावाने बहिणीशी नातं जोडण्यासाठी आहे. मग ती आठवण राहावी बहीण भावाची, एकमेकाला एकमेकाची. त्यासाठी एक कथा पौराणिक आहे, आध्यात्मिक. ही बळीराजाच्या दरबारामध्ये विष्णू वामन अवतार धरून गेला. आणि त्यानंतर विष्णू बळीराजाच्या उंबरठ्यामध्ये द्वारपाल म्हणून राहिला. पण लक्ष्मीला हे माहीत नव्हतं की श्री सागरपती कुठे आहेत. तेव्हा नारद मुनीने सांगितलं, त्यांना सांगितलं होतं की तू कोणाला सांगू नकोस. तरी सुद्धा विष्णूनी लक्ष्मीला सांगितलं की अशा अशा ठिकाणी म्हणजे बळीराजाच्या द्वाराजवळ द्वारपाल म्हणून विष्णुपती आहेत. तेव्हा ती तिथे गेल्यानंतर विष्णूच्या दरबारामध्ये याच्या बळीराजाला सांगितलं की मी आज तुझ्याकडे एक वस्तू मागत आहे किंवा एक मागणं मागत आहे, ते मला तू दे. तेव्हा त्यांनी वचन दिलं आणि वचनामध्ये बांधला गेला. त्यानंतर तिने सांगितलं की तुझ्या दारावर जो द्वारपाल आहे त्या द्वारपालाला मी काय माझा पती म्हणून स्वीकारायला तयार आहे. तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. त्यानंतर मग आता शेवटी वचन दिला होता, वचनाची पूर्ती केली बळीराजाने. मग तेव्हा त्याच क्षणाला त्या घटकेला बळीराजाने लक्ष्मीला बहीण बांधली आणि लक्ष्मीने त्याच्या मनगटावर एक धागा म्हणून रक्षाबंधनाच्या रूपाने बांधला. तिथपासून ती रक्षाबंधन चालू झाली. आणि बहीण भावाचं नातं जसं बळीराजाचं आणि लक्ष्मीचं चालू झालं तसं पृथ्वीवर मानवामध्ये बहिणीचं आणि भावाचं नातं हे चालू झालं. खर्च नाही केला आवरा गोरा दिसतास. अरे भाई ब्लॉगिंगला सुरुवात केली मी. जरा चेहऱ्यावर खर्च केलं तर काय जेव्हा कसला गोरा दिसता. एवढं काला असतं ना एवढं गोरावर. काला नाही मम्मी, दिलवाला आहे. खर्चा करणं पडतंय काय कैसा आहे. गोरा दिखणं म्हणताय ना मम्मी. आता जेवण वगैरे सर्व रेडी आहे आणि आरतीचा ताट देखील रेडी आहे. फक्त माझी बहीण यायची बाकी आहे, तिचीच वाट बघतोय. ही उत्सुकता खूप जास्त असते रक्षाबंधनची. आणि इकडे बघा आरतीचा ताट देखील रेडी आहे. फक्त दीदी कधी येते, दीदीची वाट बघतोय आम्ही.
आरती पण दीदीचीच वाट बघते आणि आरती पण तशीच आठ घेतलेली आहे की दीदी न आल्याशिवाय आम्ही तुला राखी बांधून आहे. सो दोन्ही बहिणी आपल्याला दीदी आल्यावरती राखी बांधणार. सॉरी, दोन्ही बहिणी म्हणजे दीदी आणि आरती दोघी एकत्र राखी बांधणार. फायनली दीदी आणि कायरा खूप वेळानंतर वेट केल्यानंतर आलेली आहे. हॅपी रक्षाबंधन कायरोजी. हॅपी रक्षाबंधन. काय ते दारूची बाटली आणली तू? काय ते? हॅपी रक्षाबंधन सिस्टर. लय वेट केला रे, लय वेट केला. जुने कुठे, भारी वाटते. दोघी उलटी तुम्ही मॅच झाल्या ब्लॅक ब्लॅक ना. काय रा बाबा कुठे? बाबा दिसले तुला? बाबा कुठे? बघू आहे. दाखव काय रा भाई. बापरे, बाबा कोणाला आणलं काय रे राख्या? दाखव राख्या. या बघ मेहंदी बघ. दाखव भाई, दाखव एकदा भाई. भाई वा. बाबा ही कोणला वाटणी कोणला सांग. माहित नाही. कोण सांग कुठली कोण लावून द्यायची? कुठली पण कोण लावून द्यायची? काय रे मला चमकीची पाहिजे. हा मामाला कशी उद्या, मामाला कशी उद्या, मामाला कुठली दावं? माझी चमकल अशी दे माझ्या हाताला. उद्या मामाला कुठली देशील? ही उभी राहून दाव मामाला कशी दावं तुला. लगेच म्हणतो म्हणा ई वाली. थांब, द्यायची नाही, बांधायची. बघ मामाने काय घेतला बघ. मामाने काय घेतला बघ. जित मामाने बाबा तुला नको काय. आता आरतीचा ताट रेडी झालेला आहे. आता आम्ही घेतोय राखी बांधून. दीदीसाठी खूप वेळ वेट केला आणि फायनली दीदी आलेली आहे. आणि आता आम्ही बांधणार आहोत राखी. डॅन डॅन. रक्षाबंधन आया रे आया भैया. काय इकडे बघा रील शूट चालू आहे. प्रगतीला कसं करेल तो? कायराने इकडे मर्सडीज काढलेली आहे. कायराची मर्सडीज तुम्ही बघू शकता. कायरा देते का 1 राऊंड? चल मामाची राखी बांध. चल पटापट उठ. चल आलशी झाली ती. मामाची राखी नाही बांधत नाही बोलते. चमटे नाही गाईज. माझे पैसे मम्मी टाकते कारण मी आली कमवत नाही ना. सो त्यामुळे भाई ए तुम्हाला एक बिग ना ती मना दिली तुझं तू टाक. ए काय रे मम्मीला बघ काय टाकतं मी. आरतीचा टाटा खुला नाही रहण्याचे. 1000 रुपया ले लो. खुश रहो बे. पैसे मोजता. पैसे नंतर मग सगळा झालं. आता गावांशी विवांशी ये तू जाऊन मग किती टोटल किती होतात मग ते बघू आपण. त्याप्रमाणे बघू कुठला हॉटेलला जायचं ना मम्मी.
अच्छा लगा तेरे को? काय रे तुला पैसे माग किती पाहिजे? काय इकडे बघा, ही कोणती रक्षाबंधन? पैसे काढ. नो ऐसा नाही का? जो मामा देगा वो देगा. किती पाहिजे यो वाला मामा शेट यो वाला मामा शेट. तुला किती पैसे पाहिजेत मग? किती पैसे पाहिजे? मी देतो. 1000 रुपये. 1000 रुपये पाहिजे? किती पाहिजे? पैसे दे ऑनलाईन न आता मी का मोठे आहो का बरं ऑनलाईन द्यायला. गाइस फायनली राखी बांधून झाली दीदीची आणि आरतीची. आणि आता दीदीचा चालल्यात अभिदादाच्या राखी बांधायला. अभिदादा आमच्या काकाचा मुलगा, तुम्हाला तर माहितच आहे. तो त्यांचं बाजूलाच रूम आहे. आता तिथे चाललोय. क्या ढूंढ रहे हो दीदी जी? हाँ? आज तो तुम्हारी बहुत कमाई होने वाली है. थोड़ा कुछ दे दोगे भाई को? हाँ 2-3 हजार. बंद कशी होते? भारी दिसतस. गाइज छोटा भीम छोटा भीम छोटा भीम छोटा भीम काय म्हणले काय राची. कपडे चेंज केले तू? गाईज कायराने कपडे चेंज केलेत. इकडे बघा, हा कपडा काढला आणि हा बोलते म्हणा आता की हाच कपडा घालायचे. मग तिला आता हा कपडा घेतलाय. काय रे कोणता कपडा आवडतो तुला? तो वाला का आवाला? हा यो ना. राखी के बंधन को निभाना हो भैया मेरे, राखी के बंधन को निभाना, साल में एक बार आता ये सन रक्षाबंधन, भाई मेरे राखी को बंधाना. गाईड सॉन्ग काय बोलतोय माहितीये का? मग ते सॉन्ग टाकायला लागेल, वापस कॉपीराईट येईल. त्यामुळे मीच सिंगर बनलोय. सिंगर लालजुबाम. टोपाचे टोपा पितान केवल्याची. आपण त्या दिवशी घाला ना, रोज रोज नको ना. बस ना मी बस किती टाकतो. दीदीला उलटी तुला चिकन बिकन घालायला पाहिजे तर तिला केवढा घालतं. चिकन तुला पण श्रावण. ओ माय गॉड. बहीण आली आहे, परंतु बहीण अशा टायमावर आली की आम्ही जेवायला बसलोय. इकडे गावातून आमचा बादल शेड आलेला आहे. बादल, बापरे बाप, बादल जवळ पैसे बघा कोणी टाकलं बरं. बाबा शेड झाला बादल. नेती आरू आणि इकडे नेताई राखी बांधून झालेली आहे. बाय बाय. अय चेरी, चेरी चेरी नाव आहे तुझा? काय नाव आहे? चेरी ना? चेरी ना? आवडला रेट? उशीर झाला, पाहुणे आलती घरी. तिकडे बघा बरोबर. गाणी बोल, गाणी बोल. पेरा भरो, पेरा पेरा भरो. का बस 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 सकाळपासून आठ. चाले बघा यांचे, चाले बघा इकडे बघा. ए बोल बजरंग बली की जय. काद्या बिद्या डायरेक्ट उचलतात, आड सोड. हे बघा, हे बघा इकडे बघा. ओय परत. डेंजर काम आहे बाबा, डेंजर काम आहे यांचा. विषय काय भांडणाचा? चेरी सांगतो मला गायला पाहिजे.
अभि एवढ्याला आलीस ना त्याने तो तिघीनं घेऊन अभि शिवांश का ए चेरी तुला तुला कोण पाहिजे सांग तुला कोण पाहिजे दादा पाहिजे का ही पाहिजे जाता गाईज संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि मी रेडी होऊन आता चाललोय जिमला. आणि मॉर्निंग पासून गाईज मी आता बाहेर निघतोय. सकाळपासून मी अजूनपर्यंत बिल्डिंग खाली उतरलो नव्हतो आणि आता 7:30 वाजलेले आहेत आणि आता मी चाललोय जिमला. फायनली जिम करून झालेले आणि आता निघतोय घरी. आलेलो आहे मी घरी आणि मम्मी काय बोलते झाली का रक्षाबंधन. दीदी वगैरे गेलेत गावामध्ये राखी बांधायला. आता मी आधी तर फ्रेश होतो मस्त ना मम्मी. झोप आले तुला हा झोप आले. दीदी झाली का तुमची रक्षाबंधन का गाडी पाच चालवली म्हणून घाबरले तू. हे काय रा किती पैसे झाले तुला दाखव मग आम्हाला. हा किती पैसे भेटलं शेंबडे. काय जेवण वगैरे करून मी आता आलोय रूम मध्ये आणि आता घेतो व्लॉग एडिट करायला. एडिट करून मस्त झोपणार आहे. तर मंडळी आजचा जो व्लॉग आहे तो इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू गायज अशाच नवीन व्लॉग्स मध्ये. तोपर्यंत बाय बाय गायज. गुड नाईट. लव्ह यू.